सुखी राहावं, चांगले राहावे, बाईच्या काय आयुष्य पाठीशी राहावे. कसा द्या आम्ही असं एकदम फोटो काढतो. मागणं घ्या, मागणं घ्या, मागणं सगळी झाड आणले का? झाड आणले तिथे झाडानंतर ना अरे एक तरी आता गणपती बाप्पा मोरया. काय झालं नाही नशीब हो. 5:30 वेळ संध्याकाळची कुठं ऑफिस मध्ये जायचं नाही जा माझ्या ऑफिस हा ऑफिस हे अजून खरा या निकम सर. हॅलो गणपती बाप्पा मोरया. जेवायला त्याला निवडून दिले म्हणून जेवायला यायचे, बाकी वाढदिवसांना सगळ्या गोष्टी सुरुवात केली. आईचा आपल्याला आशीर्वाद एवढं सगळ्यांना माहिती. घरामळ्याच्या नावानं चांगलं. बली की जय. थँक्यू.
Aquí no. Aba. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. काकू नमस्कार. तिने व्हिडिओ पाहिला ती म्हणजे अगं हा विषय मित्र आहे म्हणे. मी म्हणलं मला नाही माहिती. फोनवर सांगितलं विश्वासघात कोण करते?
मागे ये इकडे बघा टाकतो इकडे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. किती 29 आहेत ना? हे जवळचे झाले. हेरबाल साहेबांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. अशीच प्रगती होत राहू द्या त्यांची. माझ्या वाढदिवसानिमित्त गोशाळेत आलो आणि गोशाळेत हे काय चारा वाटप, पेंड वाटप, हे उत्सव वाटप, जी काय आजी आणि आजोबा माझ्या खूप जवळचं, माझ्या लहानपणापासून नातं आहे, माझ्या मावशी लागतात. पण मला एवढंच सांगायचं आहे सातारकरांना आणि सातारा जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना आवाहन करायचं, 29 गोमाता सांभाळतात. गोमातांचं रक्षण करणे हे आपलं कर्तव्य आहे, पण चांगल्या पद्धतीनं तिचं रक्षण करतात आणि त्याला खायचं असू दे, पाणी असू दे, सगळंच असू दे. दोघं बी आज एवढ्या वयस्कर होऊन बी चांगल्या पद्धतीनं त्या गोमाताचं रक्षण करतात. त्यांना ईश्वरचरणी त्यांचं सगळ्या गोष्टी इच्छा पूर्ण व्हावीत, की आता दोघांचं आरोग्य ईश्वरचरणी चांगलं राहावं. आई तुळजाभवानीला एवढीच प्रार्थना करतो, ज्या पद्धतीने ते सांभाळ करतात त्यांना सगळी मदत व्हावी, सगळीकडनं व्हावी. आणि सातारकरांना आणि सगळ्यांना एक छोटंसं आव्हान करतो, गोमाताचं रक्षण आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि गोमाता ही आपली माता म्हणून सगळे आपल्या अखंड भारतात ओळखलं जातं. सगळ्यांना गोमाताचं रक्षण करून गोमाताचे ज्या पद्धतीनं सेवा करायला मिळेल त्या पद्धतीने सेवा करावी. माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाने आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. एवढंच सांगायचं. पुन्हा एकदा तुमच्या दोघांना मनापासून माझ्या, तुम्ही एवढं चांगलं काम करता, तुम्हाला दोघांना शुभेच्छा. धन्यवाद. वॉटर बोर्ड से घेतलाय. ओके बोर्ड लावलेले आहेत. प्रत्येक एरियाचा वेगवेगळे बोर्ड असे इथं लावलेले आहेत. बाईंच्या प्रेमाखातर बाईंचे असे भरपूर असे उपक्रम आहेत. प्रत्येक ठिकाणी केक कापून आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे. इथं बाईंना उदंड आयुष्य लाभावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. पिशवी काढा. हो मामूलकर साहेब, काहीतरी पडलं, काय नाही पडत. काय पडलं काय तिथं पिशवी खाली खाली ठेव. पडलं सोडून दे हातात पाहिजे. फोटो फक्त आहे. हा अहो काहीच जमाना. बारकं खोरं पाहिजे होतं. पिंपरण बाकी झाडं ठेवा झाडं. हा इकडे बघा, इकडे बघा, समोर समोर. बाईकडे आले का? हे बघा रे बाबा, नाही तुम्ही मागं जावा ना. मग या इथं पुढे.
आपल्याला दिसत आहे चिंपळ आहे, भावा आहे, रतनशिल्क आहे, कुसुंबी आहे, अशा विविध प्रकारची झाडं आणलेली आहेत आणि हे संपूर्ण वॉर्डमध्ये ते लावणार आहेत. प्रत्येक नगरसेवकानं जर त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे त्याचा जर फॉलो घेतला तर आपला सातारा हरित सातारा व्हायला वेळ लागणार नाही. आणि बहिणींनी उचललेलं पाऊल हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हा प्रकरण सातारात न थांबता पूर्ण महाराष्ट्रभर होईल अशी मी आशा बाळगतो आणि बहिणींना शुभेच्छा देतो. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मंत्री महोदय यांचा कट्टर मावळा आमचे नगरसेवक भाई फिरोजभाई पठाण यांचा आज वाढदिवस आहे. आज वाढदिवस आहे पण रात्री 12पासूनच उत्साहात सामाजिक उपक्रमांनी मोठ्या प्रमाणात आज अख्ख्या साताऱ्यात वाढदिवस नगरसेवकांचा साजरा होत आहे. आज आपण बघतोय इतकी झाडं लावलेत. हरित सातारा एक ग्रुप आहे त्याच्यामार्फत नेहमीच वारंवार सातारकरांना आव्हान केलं जाते की झाडे लावा, झाडे जगवा. आज हेच बहिणींचं उदाहरण सर्व सातारकरांनी घेतलेलं आहे. व बोतर काका की तुम्ही बघताय जे आज सगळ्या साताऱ्यात झाडं तोडलेली आहेत. ज्यावेळेला रोडचं काम चालू होतं त्यावेळेला बरीच झाडं तोडलेली. त्यावेळेला बहिणी शब्द पण दिलेला होता की आपण माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं भरपूर झाडं लावू आणि तो आज बहिणी शब्दही पाळलेला आहे. आज सकाळपासून झालेला आहे व प्रत्येक मंदिरात जाऊन बहिणी दर्शन मंदिरांचं घेतलेलं आहे. शिवरायांच्या पुतळ्याला हार घालून व गोमाता सेवा संस्थेला सुद्धा जाऊन बहिणी हे केलेलं आहे. बहिणींना वाढदिवसाच्या माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. बहिणींना उदंड आयुष्य लाभो, यशवंत कीर्तिवंत व्हा एवढीच इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण हरित साताऱ्याच्या टीमने आणि शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले आणि भाई फिरोजभाई पठाण ह्यांच्या निरीक्षणाखाली आणि ह्यांच्या सहवासाने आपण भरपूर झाडं लावणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि आपण इथून पुढे भरपूर झाडाच्या मार्फत. जय महाराष्ट्र.